जळगावात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 लाखांचा लसूण जप्त केला आहे। जळगाव शहरातील एका बंद बेकरीत नागपूर येथून लसूण गोण्या साठवल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली। बंद बेकरीतून मोठा साठा जप्त करण्यात आला। एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की नितीन साहित्य नगर सुप्रीम कॉलनी जळगाव येथील एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या साठविल्या आहेत। या माहितीवर आधारित एमआयडीसी पोलिसांचे एक पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस नाईक रवींद्र परदेशी, पोलीस शिपाई शशिकांत मराठे, रतन गीते, नरेंद्र मोरे आणि राहुल पाटील यांचा स्टाफ बेकरीची झडती घेण्यासाठी उपस्थित होता। पंचांच्या समक्ष तपास केला असता बंद बेकरीत 97 गोण्या लसूण सापडल्या, ज्याची किंमत सुमारे 4,85,000 रुपये आहेत। तसेच बेकरीचे मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुडे सुप्रीम कॉलनी जळगाव याने हे माल कुठून तरी विकत आणले आहे, मात्र मालाच्या खरेदीची कोणतीही बिले त्यांच्या ताब्यात नाहीत। राठोड यांनी फक्त साठविण्यासाठी माल बेकरीत ठेवला होता। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।